ठाण्यातील शेठ एनकेटीटी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये काल अर्थशास्त्र विषयावर आधारित एक अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला कॅम्पस एक छोटी अर्थव्यवस्था असं नाव देण्यात आलं होतं। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वस्तूंवर आधारित, सेवांवर आधारित, खेळांवर आधारित असे एकूण 42 स्टॉल्स लावले होते। विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता। खर्च, प्राप्ती, नफा, कर, व्यापारी चक्र आणि बेरोजगारी अशा अर्थशास्त्रीय संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून घेता आला। सर्वात जास्त नफा, सर्वात अनोखे स्टॉल, सर्वात उत्तम विपणन, सर्वात उत्तम समूह कार्य असे विविध बक्षिसं मुलांना देण्यात आली। तसंच अर्थशास्त्राच्या चढ उतारांवर आधारित सापशिडी या उपक्रमांचं खास आकर्षणही दिसून आलं। मुलांनी बनवलेल्या पोस्टरची ही स्पर्धा यावेळी घेण्यात आली। या उपक्रमाचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या उपक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉक्टर मानुषी बागची तसंच इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवर्जून हजेरी लावली। हा उपक्रम अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रोफेसर हिना चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। महाविद्यालयातील 2000हून अधिक विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा आनंद घेतला। नमस्कार, मी डॉक्टर हिना चंदे, हेड ऑफ द डिपार्टमेंट इकॉनॉमिक्स। आम्ही आज कॅम्पस ॲज मिनी इकॉनॉमी ही ॲक्टिव्हिटी मुलांसाठी घेतलेली आहे। त्याच्यात मुलांनी स्वतःचे स्टॉल लावलेले आहेत। आम्ही त्यांना बिझनेस कसा करायचा आणि हे जे इकॉनॉमिक्सच्या संकल्पना आहेत, फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, ट्रेड सायकल, नॅशनल इन्कम, तर त्यांनी हे सगळे कॅल्क्युलेशन करून कॉस्टचे कॅल्क्युलेशन, प्रॉफिटचे कॅल्क्युलेशन, तर संकल्पना रिअल लाईफमध्ये कशा मांडायच्या हे आम्ही त्यांना शिकवतोय। सो इट इज एक्सपेरिमेंटल बेस्ड स्टडी। सो NEPची रिक्वायरमेंट आहे, तर आम्ही ही ॲक्टिव्हिटी त्याच्यासाठी घेतलेली आहे। तर मुलांनी वेगळे वेगळे स्टॉल लावले आहेत, जिकडे ते प्रोडक्ट विकत आहेत। फूड स्टॉल आहे, परफ्यूमचे आहेत, ऑर्नामेंट्स आहे आणि गेम्स आहेत। आम्ही एक वेगळी एक सापशिडी तयार केलेली आहे, जिथे आम्ही शिडीच्या पायाशी पॉझिटिव्ह इव्हेंट ठेवले आहेत, जे त्यांना हेल्प करतील इकॉनॉमीला बूस्टसाठी। आणि सापच्या डोक्याशी नेगेटिव्ह इव्हेंट जसं कोविड पॅन्डेमिक, जे ग्रोथ रेटला कमी करतील। तर मुलांनी हे खेळच्या माध्यमाने त्यांना इकॉनॉमिक्स शिकवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ही इव्हेंट खूप सक्सेसफुली आम्ही मुलांकडून करून घेतलेली आहे। 45 स्टॉल्स आहेत आणि जवळजवळ 250 मुलांनी या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतलेला आहे। तर मुलं खूप एन्जॉय करत आहेत आणि इकॉनॉमिक्स शिकत आहेत प्रॅक्टिकल वेने। थँक्यू।